थोड्या वेळात आता सामना सुरुवात होईल. फिल्डिंग क्षेत्ररक्षण तैयार, फिल्डिंग तैयार. और मैं वैलेंटाइन मिर्ची, मेरा मोड बैटिंग का रुख मैं भी अपनी राष्ट्रभाषा हिंदी की ओर ले जा रहा हूं. कोहली ब्रदर फील्डिंग कर रहे. कोहली इंडियन की फील्डिंग है यहां पर. और शुरुआत करेंगे बैटिंग. उठा के मारने की कोशिश, एक रन मिला और ये पहले ही गेंद पर झटका. मैं आज पहला दिन मेरा और पहली कमेंट्री और पहले बॉल में पहला विकेट. क्या खूबसूरत नजारा यहां पर. पहले ही गेंद पर आउट. और म्यूजिक बॉलिंग लेफ्ट आर्म ओवर द विकेट बॉलिंग कर रहे. अच्छी गेंद लेग स्टंप के काफी भारी गेंद और निश्चित रूप से वाइड होनी चाहिए. और अंपायर का वाइड का इशारा. अगली गेंद लेफ्ट आर्म राउंड द विकेट. हल्के से अपील हुई और ये नॉट आउट का इशारा. अपील में उत्साह ज्यादा लेकिन विश्वास कम. और यहां पर एक सूचना आ रही है, लेकिन मैं जब बैट्समैन इधर के उधर हो जाएंगे, यानी अगली गेंद उठा के मारने की कोशिश, गेंद हवा में और ये आर्या पार 6 रन. खूबसूरत स्ट्रोक, फुल टॉस गेंद और निहाल ने अपने आप को पोजीशन किया और उठा दिया लांगन के ऊपर से 6 रन के लिए. उस 6 रन के साथ आगे बढ़ता स्कोर हुआ 7 रन 1 विकेट के नुकसान पर. 7 for 1. अगली गेंद एक बार फिर ये हवा में, गेंद खूब ऊंची गई आसमान में और ये हलवे की तरह कैच लिया. गैटिंग को एक सिक्सर मारने के बावजूद गैटिंग का आत्मविश्वास जो है वो कम नहीं हो रहा है. एक ओवर में 2 विकेट ले गैटिंग ने. थैंक यू डीजे, थैंक यू. नए बैट्समैन जॉयसन घटिया स्ट्राइक लेंगे और सामना करेंगे गैटिंग का. अच्छा स्ट्रोक, स्क्वायर लेग बाउंड्री के पर 1 रन पूरा किया और ये 4 रन आते ही खाता खोल दिया जॉयसन ने. और यहां पर एक सूचना आ रही कि अगर जॉयसन ने कितने छक्के मारे तो क्षमा कीजिए, जॉय के लिए कुछ सूचना है, लेकिन जॉय फिलहाल नॉन स्ट्राइक एंड पर है. यहां पर अच्छी अंपायरिंग कर रहे हैं अंपायर. नए बॉलर, ये इस ओवर की आखिरी गेंद होगी.
अच्छा स्ट्रोक, हल्के से ढकेल दिया, 1 रन पूरा किया। दूसरा रन की कोशिश, अच्छी फील्डिंग, अच्छा थ्रो, और 1 ओवर की समाप्ति के बाद रन बने हैं 12। अच्छा स्कोर तो कहा जा सकता है, लेकिन इस बीच 2 विकेट भी गिरे हैं। थँक्यू डीजे. पुन्हा एकदा वेलकम बॅक सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. नागपूर चषक 2025 आपण जरूर बघतायत. व्हॅलेंटाईन सर काय म्हणाली संपूर्ण प्रेक्षक वर्ग आपण या ठिकाणी जरूर बघतायत. या परिसरातील ज्या ज्या वेळेला स्पर्धा असतात त्या वेळेला हे प्रेक्षक एक शिस्तबद्ध प्रेक्षक म्हणून आपण नेहमी त्यांना पाहतो. तुषार, खरं तर नागवा चषक जे आयोजक आहेत कोळी ब्रदर, त्यांना प्रथम मी त्यांचं अभिनंदन करतो. कारण काय, दरवर्षी हे 5वं वर्ष आणि एक रंगारंग क्रिकेट टुर्नामेंट, एक रंगारंग क्रिकेट स्पर्धा ते भरवत असतात. आणि काय ते मैदानामध्ये त्यांचं ते सगळं आयोजन असतं, ते अगदी देखण्यालायक असतं. आणि मला असं वाटतं की यावर्षी आपण यांनी लाईव्ह टेलिकास्ट केल्यामुळे आज थोडंसं प्रेक्षक मैदानामध्ये प्रेक्षक प्रत्यक्षरित्या कमी आहेत. तर मला असं वाटतं या फक्त ते बायकांसाठी आणि मुलींसाठी घरी बघण्यासाठी नाखवा चषक म्हटलं, आणि बाहेरच्या माणसांसाठी नाखवा चषक म्हटलं म्हणजे नाखवा सगळीकडे यायला पाहिजे, बागी तांडर सगळे यायला पाहिजे, असं माझं मत आहे. आणि या क्रिकेट स्पर्धेचा त्याने आनंद घ्यायला पाहिजे असं मला वाटतं. तुषार, जॉयस के लिए एक सूचना है, अगर 2 छक्के मारेंगे तो 1000 रुपये इनाम जुलूस पटना की ओर से, बाटा की ओर से, जुलूस बाटा की ओर से 2000 रुपये का इनाम यहां पर रख दिया है. अगर 2 छक्के मारेंगे तो जॉय म्यूजिक. षटकार आला या ठिकाणी जर पाहिलं तर जॉयच्या बॅटमधून, आणि जॉय पहिला बॉल फेस करता पहिला षटकार ठोकलाय. संघाची धावसंख्या धावफटकावरती 19, 19 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. एक बार फिर जॉय तैयार दूसरे छक्के के लिए. हल्की सी अपील हुई, लेकिन 1 रन मिलेगा कम से कम बैट्समैन जॉय को, और ये जुलूस बाटे के 2000 बच गए. 1000 लगातार 2 अगर छक्के लगाते जॉय तो 1000 रुपये का नकद इनाम मिलता. इस बीच अगली गेंद, नेल्सन चिंगड़िया, अच्छा स्ट्रोक बॉलर के ठीक ऊपर से, और ये 4 रन. मिसफील्ड वहां पर. व्हॅलेंटाईन मिरची जे समालोचक आहेत, नेहमीच चांगलं समालोचन या संपूर्ण परिसरामध्ये करत असतात. सागर मुंबईकर यांच्या माध्यमातून कॅश प्राइज लावले गेले. जॉयने जर 3 चेंडू 3 षटकार मारले तर एक ट्रॅक्स आणि एक टी शर्ट्स शिथिल स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून देण्यात येईल. इथे पुन्हा एकदा मोठा फटका खेळला जरूर डीप विकेटला क्लिअर करणारा सरळ चेंडू सीमारेषे पार 6 धावांकरिता षटकार.
एक सिंगल आले, सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धफडकावरती 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 31 ही धावसंख्या. क्या बात आहे, जबरदस्त. व्हॅलेंटाईन सर या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 31 ही धावसंख्या म्हणजे 15.50च्या सरासरीने बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये जरूर आपल्या संघ पाहायला मिळतोय. स्वराज 11 ग्रेट बॅटिंग अँड ग्रेट स्टार्ट. बैटिंग मानकर लेफ्ट आर्म राउंड विकेट बॉलिंग करेंगे एक बार फिर. कवर की दिशा में खेला इसे, 1 रन पूरा किया. अच्छी फील्डिंग वहां पर और अच्छा थ्रो. इस 1 रन के साथ आगे बढ़ता स्कोर हुआ 32 रन 2 विकेट के नुकसान पर. एक बार फिर जो है तैयार और जुलेश बाटा की ओर से 1000 का इनाम, लेकिन लगातार 2 छक्के मारेंगे तब. धन्यवाद. अच्छी गेंद, अच्छी गेंद, अच्छी गेंद यॉर्क करने की कोशिश गैटिंग की, लेकिन 1 रन से नहीं रोक पाए गैटिंग मानकर. गैटिंग मानकर एक अच्छे क्रिकेटर जाने जाते यहां पर. अगली गेंद और ये विकेट. जॉयसन आउट और म्यूजिक. नए बैट्समैन, नए बैट्समैन मिल्टन भूटिया मैदान में, और एक लेगम्पर के पास से एक कुत्ता भी गुजर रहा है. यहां पर आजकल पब्लिक कम होने के कारण कुत्ते भी मैच का आनंद ले रहे हैं, यहां वहां भटक रहे हैं. इस बीच अगली गेंद गैटिंग की, सामना करेंगे मिल्टन. नियमों के मुताबिक 1 ही रन मिलेगा बैट्समैन को और इस 1 रन के साथ आगे बढ़ता स्कोर हुआ 34 रन. अच्छी शुरुआत कहां जा सकती है, लेकिन अभी गैटिंग ने एक बार फिर ये स्कोर को रुकवा दिया है अच्छी बॉलिंग करके. ये भी अगली गेंद, गेंद हवा में, इसके पीछे फील्डर, 2 फील्डर दौड़ रहे और ये हलवा छोड़ दिया. लगता है आज अगर ये मैच हारता है और ये कैच छूटने का गुस्सा जो है ये सारे खिलाड़ियों के बीच में है, और ये जब पार्टी होगी रात को कुछ कोहली इंडियन की, तो जिसने वही कैच छोड़ा उसको खाना नहीं मिलेगा रात का. जैक्सन ने एक आसान सा कैच छोड़ दिया, एक हलवा छोड़ दिया. इस बीच अगली गेंद बोलो के ठीक ऊपर से, और ये एक अच्छी बिल्डिंग वहां पर गैटिंग द्वारा. थैंक यू, थैंक यू.
थैंक यू डीजे। नए बॉलर जैक्सन मानकर राइट एम ओवर द विकेट बॉलिंग करेंगे और तैयार है मिल्टन। अगली गेंद बाउंसर गेंद ये थी लेकिन अंपायर का इशारा 1 रन का। 3 ओवर की समाप्ति बाद कितने ओवर बने हैं अजीत? 37 यानी 37 रन बने हैं स्वराज 11 के। गैटिंग ने एक अच्छा ओवर समाप्त किया, अच्छा स्ट्रोक, अच्छा, और वहां पर फील्ड किया। 1 ही रन मिलेगा बैट्समैन को और सिर्फ 1 रन के साथ आगे बढ़ता स्कोर हुआ 38 रन। और मेरे साथी कमेंटेटर अब तुषार भी कमेंट्री के लिए तैयार है। मैं माइक्रोफोन तुषार के पास सौंप रहा हूं। यस 38 धावा धावफटक्यावरती आहेत। 3.2 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट सुरू झालाय। 5 षटकांचा फॉर्मॅट आपण सुरू बघतायत। पुन्हा एकदा गोलंदाज वरती विकेटने वेगाने फटका खेळलेला जरूर प्रयत्न केला गेला परंतु बॅटम बॉलचा संपर्क नाही। या बाईकच्या माध्यमातून एक सिंगल जरूर प्राप्त केली जाईल आणि एक सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजेच स्कोर आमच्यापर्यंत माहिती पोहोचत असताना 39 धावा या धावफटकावरती। सुंदर आयोजन नियोजन अक्वा चषक 2025 आपण बघतायत। एक अद्वितीय क्रिकेटची स्पर्धा आहे। वरती विकेटने मोठा फटका घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी जर पाहिले तर शॉर्ट मिड विकेटला चांगला झेल टिपला गेलाय। फलंदाज सरलेत फेल। मिल्टनला परतावं लागेल टेकआउटच्या दिशेने। धक्का क्रमांक 4 बॅटिंग करणारा संघ मैदानाच्या आतमध्ये स्वराज 11 या संघाला। थँक्यू डीजे। पुणे एकदा वेलकम बॅक सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत। कोळी ब्रदर्स आयोजित नागपूर चषक आपण बघतात। ऐवाचं हे क्रिकेटचं सुंदर असं मैदान। संघाची धावसंख्या धावफटकावरती स्थिरवली गेली ती म्हणजे 39च्या घरामध्ये। 4 चेंडू आतापर्यंत फेकून झाले। षटक क्रमांक जर पाहिले गेले तर मैदानाच्या आतमध्ये हे 4थं पाहायला मिळते। पुढचा बॉल गोलंदाज जॅक्सन तयार। इथे चांगला बॉल आहे, चांगला बॉल होता पण यष्टीरक्षक बीट झालेत आणि मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर आलेत मिस्टर रोमिओ आणि पहिल्या बॉलवरती एक सिंगल या ठिकाणी येताना दिसतंय। सिंगलच्या माध्यमातून टीमची टोटल जाऊन पोहोचते धावफटकावरती ती म्हणजेच आता 40 धावा धावफटकावरती लागल्या गेल्यात। जॉयने जर 2 षटकार मारले तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज। जॉयने जर सलग 3 बॉलमध्ये 3 षटकार मारले तर सागर मुंबईकर शीतल स्पोर्टचे प्रोप्रायटर यांच्या माध्यमातून एक टी शर्ट आणि एक ट्रॅक ती मात्र देण्यात येईल। पुढचा बॉल गोलंदाज तयार। इथे शॉर्ट बॉल त्यावरती आक्रमण क्षेत्ररक्षक आहेत परंतु त्याला बीट करत असताना बॉल थेट मैदानाच्या पलीकडे। 4थ्या षटकातील शेवटच्या बॉलवरती आलाय षटकार। 4 ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय। 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्वराज 11 संघाची धावसंख्या धावफटकावर जाऊन पोहोचते 4 गडी बाद 46 धावा। कम ऑन डीजे। थँक्यू थँक्यू। आमचे स्कोरर मला सांगत अजित बॉम्ब्स की स्वराज 11च्या 4 षटकामध्ये 46 धावा झालेल्या आहेत आणि हे शेवटचं षटक घेऊन आता येत आहेत पॉल।
पॉल अपने एक्सरसाइज कर रहे हैं, शरीर को ठीक कर रहे हैं, कुछ फील्डिंग को सजावट कर रहे हैं और स्ट्राइक लेंगे रोमियो, सामना करेंगे पॉल का। 5 इस 6 गेंदों में, आखिरी ओवर में, यानी 6 गेंदों में देखते क्या चमत्कार होता है। वैसे हमेशा इस मैदान पर, किले में, चमत्कार को नमस्कार, ऐसी बातें अक्सर होती है। ये भी अगली गेंद पॉल की, सामना करेंगे रोमियो। अच्छी बॉलिंग, अच्छी बॉलिंग, 1 रन मिलेगा बॉलर के ठीक पास से। अच्छी फील्डिंग की यहां पर गैटिंग ने, और वापस किया बॉलर पॉल को, और इस 1 रन के साथ स्कोर हुआ 47, यानी 47 रन। स्वराज 11 के टॉस जीतकर बैटिंग लेने का निर्णय यह कहां तक सच साबित होता है, अब यह मालूम होगा। जॉय कब से 1000 रुपए का इंतजार कर रहे हैं, लेकिन इनके बैट से 2 छक्के नहीं निकल रहे अभी तक। मैं आशा करता हूं कि इस बार निकलेंगे। और ये बोर्ड के ठीक ऊपर से, और ये गेटिंग फील्डर यहां पर जंप लगाई, डाइव लगाई, लेकिन कुछ फायदा नहीं हुआ, और इस बीच 2 रन निकले, और इस 2 रन के साथ आगे बढ़ता स्कोर हुआ 49 रन। 1 शॉट 50, डाइव लगाई थी, लेकिन ऐसे मौके गवाए नहीं जाते, क्योंकि मैं सारे फील्डरों को निवेदन करता हूं कि सारे घर पे लड़कियां ये मैच देख रही है। अगर आपकी कोई गर्लफ्रेंड के या कोई फियांसी हो तो हो सकता है प्रॉब्लम, बड़ी ऐसे कैच छोड़ेंगे तो बड़ी प्रॉब्लम हो सकती है। धन्यवाद। अगली गेंद पॉल की, ऑफ स्टंप के बाहर ये गेंद काफी, और अंपायर का इशारा वाइड बॉल का। इस अतिरिक्त यानी वाइड बॉल के साथ स्वराज 11 के 50 रन पूरे। मैं दर्शकों से विनती करूं, तालियां बजाइए। गवर्नमेंट ने, सरकार ने सब पर टैक्स लगाया, लेकिन तालियों पर अभी टैक्स नहीं लगाया, इसके लिए ताली बजाओ। इधर से एक ताली आ रही है। फुल टॉस गए, उठा के मारने की कोशिश, एक बार फिर डाइव लगाई, लेकिन कोई फायदा नहीं हुआ। 1 रन पूरा किया, दूसरा रन की कोशिश, और ये आसानी के साथ 2 रन पूरे किए रोमियो ने। क्षमा कीजिए, जॉय ने। लेकिन जो 1000 रुपए का इनाम है वो जॉय को नहीं मिल रहा। क्यों? सारे प्रेक्षक, सारे लोग इंतजार कर रहे हैं यहां पर, यानी कि खुद स्वयं मैं खुद इंतजार कर रहा हूं। इसमें अगली गेंद ऑफ स्टंप के काफी बार ये उछलती गेंद, और ये अंपायर का वाइड का इशारा। इस अतिरिक्त रन के साथ वह आगे बढ़ता स्कोर हुआ 53 रन। अच्छा स्कोर, कहां जा सकता है ये? कितनी गेंदें बाकी है अजीत? हमारे अजीत स्कोरर बोल कह रहे कि 3 गेंदें बाकी है अभी तक। उठा के मारने की कोशिश, और ये गेंद हवा में काफी ऊपर गई है, आसमान छू लिया गेंद, और वहां पर अच्छी फील्डिंग की है, लेकिन अभी तक वहां से कोई इशारा नहीं आ रहा है। तालियां बज रही है, इसका मतलब ये साफ है कि यहां पर कोई चौका या छक्का नहीं लगा। अच्छी फील्डिंग, अगर ये फील्डिंग, ये कैच, ये बॉल अगर किसी फील्डर ने रुकाई है, फील्डर का नाम जैक्सन रुकाई है, तो जो भी घर पे लड़कियां देख रही है, आज उनको ये प्रपोज करेगी मेरे ख्याल से। अच्छा, शादी हुई क्या मुझे मालूम नहीं है, क्षमा कीजिए। और एक बार फिर ये गेंद हवा में, और ये आउट। जॉय आउट। 2000 रुपए का सपना आखिर सपना ही रह गया। इस मैच से जो कोई जीतेगा वो सिकंदर बनेगा, और जो कोई आज ये मैच हारेगा वो सीधा अपना घर का रास्ता देखेगा। धन्यवाद तुषार।
थँक्यू डीजे. 4.5 चेंडू फेकून झालेले आहे. शेवटचा अंतिम बॉल. 55 धावा फटकावरती 5 गडी बाद. जर आपण जरूर बघतायत मैदानाच्या आतमध्ये स्वराज 11 हा संघ पाहायला मिळतोय. अराउंड विकेट डाऊन साईडला फटका या ठिकाणी चांगला पाहायला मिळतोय. त्या ठिकाणी जर पाहिले गेले तर एकदा कम्प्लीट केले गेले डीप विकेटचे क्षेत्ररक्षक पुढे आलेत आणि पाहता पाहता जर पाहिले गेले तर 2 धावा कम्प्लीट केल्यात. तिसरीचाही प्रयत्न चालवला होता परंतु 2च धावांसाठी व्हावं लागेल. 57 धावा फटकावरती लागल्या गेल्यात. 58 धावांचं लक्ष पूर्ण करायचं आहे. मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं गेलं तर कोहली इंडियन्स या संघाला विजयाकरिता लक्ष असेल 30 चेंडू आणि 58 धावा. एक चांगला टार्गेट सेट केलेलं आहे. पहा आमचे प्रेक्षक जिथे जागा भेटेल तिथे बसतायत. समोरच्या मांडवात ज्या चेअर्स आहेत त्यावरती चेअर्सवरती बसले आहेत. त्याच्या बाजूला देखील जर पाहिलं गेलं तर भरपूर प्रेक्षक वर्ग आहेत. तिथून जर पाहिलं गेलं तर ज्या स्कूटी आहे बाईक आहेत ॲक्टिवा बाईक आपण बघताय जरूर त्यावरती देखील स्थानापन्न झालेत. जो कट्टा आहे त्यावरती देखील भरपूर प्रेक्षक वर्ग स्थानापन्न झालेत. मध्यंतरी जो आपल्याला कचऱ्याचा डब्बा आहे तर प्लीज मी विनंती करतो आपण जी एखादा पदार्थ खात आहे तर त्यामध्ये आपण टाकायचा आहे. त्याबद्दल जर पाहिलं तर आमचे व्हॉलेंटियर्स या संपूर्ण स्पर्धेचे शिल्पकार आपल्याला जरूर पाहायला मिळत आहेत. तिथून जर पुढे आले तर नागपा बंधू त्या ठिकाणी जरूर पाहायला मिळत आहेत. या मॅचचा आनंद घेत असताना आणि संपूर्ण चिमुकले देखील या ठिकाणी उपस्थित होत असताना या प्रत्येकाचा आम्ही मनाच्या अंतर हृदयापासून सुस्वागतम करतोय. उजव्या बाजूला देखील टॉस्का बॉक्समध्ये भरपूर प्रेक्षक बसलेत. चिमुकले बसलेत. त्याच्या थोडंसं बाजूला गेलं तर आणखीन प्रेक्षक पाहायला मिळत आहेत. पहिल्या डावात झाल्यात 57 करायच्यात 58. थोडंसं एक डीजे ब्रेक घेणार आहोत. पुढे एकदा जॉन होतील व्हॅलेंटाईनची मिरची. थँक्यू डीजे. थँक्यू. उद्याचे सामने पुढील प्रमाणे असतील. मथुरेकर 11 वर्सेस माही 11. सकाळी 10 वाजता ठीक सकाळी 10 वाजता सामना चालू होईल. नंतर दुसरा सामना असेल मॉर्निंग स्टार वर्सेस स्वर्गराज. 11 वाजता सामना चालू होईल. चारही संघाने वेळेवर उपस्थित राहायचं आहे उद्याच्या टायमाला. थँक्यू. तसेच कोहली ब्रदर आयोजित नागवा चषक 2025 वर्ष 5वे आपल्यासाठी लाभलेले स्पॉन्सर पुढील प्रमाणे. बेन्सिलिका बोट नागवा जोनास बंडा व संदेश बंडा. वेलंकनी बोट नागवा अजय मस्तान व विजय बंडा. आदिप ज्वेलर्स. न्यू प्रशांत व न्यू पॅसिफिक बोट नागवा जिमी व जुलियस घट्या. वेलंकनी पाईप प्रोप्रायटर प्रेस्टिन सर्जन. क्रिस्तदीप बोट नागवा व्हॅलेंटिन बोंबाचा व गॅटिंग घट्या. क्लिनिंग व सेंट पीटर बोट नागवा डॉमिनिक पाक्या हॉटेल द्वारका. प्रोप्रायटर प्रकाश हेगडे. नाझरेत करून नातालिया बोट नागवा विजय व रंजित पाक्या. एशियाड बोट
पाहायला मिळतोय. दोन संघाच्या माध्यमातून जरूर आपला मॅच पाहायला मिळेल आणि विजयकरिता लक्ष टोटली जर पाहिलं गेलं तर 58 धाब्यांचा असेल. गडी मानकर आणि दुसरा बॉल जर पाहिलं तर थॉम्सन. आता मात्र दोन आघाडीचे फलंदाज सकाळच्या सत्रापासून थॉम्सन थोडंसं नाराज राहिलेत. मला तर वाटते दोन मॅचमध्ये थॉम्सनची बॅटिंग नव्हती चांगली, परंतु या मॅचमध्ये थॉम्सनने जर बॅटिंग केली तर कदाचित संघ देखील पुढे जाऊ शकतो. परंतु गॅटिंग मानकर आजचा दिवस ज्याच्या नावावरती राहिला तो फलंदाज मैदानाच्या आत दाखल झालेत. पुन्हा एकदा जॉनवरती आमच्या सहित व्हॅलेंटाईनची मिरची. पहिलाच बॉल गॅटिंगच्या बॅट मधून षटकार आला. डीप विकेटला क्लिअर करणारा हा उत्तुंग षटकार. क्या बात है, पहली गेंद पर छक्का, 58 रन जीतने के लिए और पहली रोमियो की गेंद पर पहली गेंद पर छक्का. अगली गेंद राइट मोड़ द विकेट. स्क्वायर कट करने की कोशिश गैटिंग की, जोरदार प्रहार, लेकिन नियमों के मुताबिक अंपायर का इशारा 2 रन का. 2 गेंदों में 8 रन आती ही अपने इरादे साफ कर दिए गैटिंग ने. लॉन्गन की ओर से खूबसूरत 6 रन पहले गेंद पर. अगली गेंद आक्रामक तरीके से खेल रहे गैटिंग मानकर. एक बार फिर उठाने की कोशिश, लेकिन इस बार चुके. अच्छी गेंद कहां जा सकती है, क्योंकि जिस गेंद पर कोई रन नहीं बन पाती वो गेंद कैसी भी हो, लेकिन वो गेंद अच्छी गेंद कहां जा सकती है यहां पर. इस बीच अगली गेंद रोमियो की सामना करेगी एक बार फिर गैटिंग. और ये गेंद लॉन्ग लेग बाउंड्री के स्क्वायर लेग बाउंड्री के ऊपर एक टिप्पा खाती. 4 रन. आक्रामक मूड में उतर रहे गैटिंग मानकर. उसने आते ही तय कर दिया है कि कैसे खेलना है अपनी टीम के लिए. और मैं समझता हूं तुषार की गैटिंग मानकर जो है उसकी मैंने बैटिंग प्रैक्टिस भी देखी है, और अपना वो नेचुरल गेम खेलते हैं. नेचुरल गेम, नैसर्गिक. हो नक्कीच. या खेळाडूच्या नावावरती देखील जर पाहिलं तर मॅन ऑफ द सिरीजची एक बाईक देखील आहे. भरपूर काळ याने गाजवले गेलाय आणि आता देखील तो काळ गाजवतच आलेला आहे. चांगला फटका खेळलाय. लॉंग ऑफला क्लिअर करणार नाहीये, कारण की जर पाहिलं तर थर्ड सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. बॉलला अडवलं जाईल. गॅटिंगच्या बॅटमध्ये एक धाव येताना दिसते. एकेरी धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 13 धावा. व्हॅलेंटाईन सर सुरुवात तर या ठिकाणी चांगली झाली, कारण की गॅटिंगची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरुवात झाली. 5 बॉलमध्ये वैयक्तिक 13 धावा ज्याने केल्यात तोच गॅटिंग नॉस्टिंग एंडला पाहायला मिळतोय. थॉम्सन आता आलेच स्ट्रायकरवरती. गॅटिंग की बॅटिंग, अरे वा, आज एकदम जुळून आलं काहीतरी. गॅटिंगची बॅटिंग बघायला इकडे प्रेक्षक आल्यात. तत्पूर्वी सामना करतील थॉम्सन नाथो. थॉम्सन भी कुछ कम नहीं है, और ये आते ही उसने अपने इरादे साफ कर दिए. 6 रन थॉम्सन नाथो. म्यूजिक बज रहा है यहां पर रंगारंग. धन्यवाद. थँक्यू डीजे, थँक्यू थँक्यू. तुषार, तुम्ही मला काय त्या मगाशी एक प्रश्न विचारला होता की आल्याबरोबर गॅटिंगने सुरुवात केली, आल्याबरोबर थॉम्सनने सुरुवात केली. त्याचं कारण असं आहे की इथे हा करो या मरोची सगळी स्थिती आहे. जो जिंकला तो मैदानात राहिला तो सिकंदर होईल,
आणि जो हरला तो सरळ घरी राहील. म्हणून करो या मरो या स्थितीप्रमाणे जॅक्सन आणि आपला गॅटिंग आणि थॉम्सन हे बॅटिंग करतायत आणि ते स्वाभाविक पण आहे. कारण काय इथे आता टुकटुक करून इकडे काय आपला स्कोर होणार नाहीये. टार्गेट थोडंसं मोठं आहे, 30 बॉलामध्ये 58 रन. परंतु सुरुवात चांगली केली आहे ती. त्याचं कारण हेच आहे की करो या मरो की स्थिती, जो हारेगा वो सीधा घर जाएगा किले के बुकदे में से. धन्यवाद. गॅटिंग पुन्हा एकदा तयार झाले स्ट्राईक एंड वरती. ओहो, लाऊड अपील लेग बिफोर द विकेटच्या स्वरूपात या संपूर्ण मॅच मधील सर्वात मोठी विकेट, प्राइजलेस विकेट मिळत असताना गोलंदाज पाहायला मिळतोय मिल्टन. मिल्टनच्या खात्यामध्ये जाईल सर्वात मोठी विकेट. आणि गॅटिंग मानकर जो मैदानाच्या आतमध्ये धुवाधार फलंदाजी करत होता, अशा फलंदाजाला परतावं लागेल डगआउटच्या दिशेने. ऍक्शन रिप्ले दाखवला, ॲक्युरेट फ्लम होता, मिडल स्टिकला आदळणारा बॉल होता. आणि कौतुक करेन मी पंचांना, विशालजी नाईक सर होते त्या ठिकाणी आणि त्याचा निर्णय आला LBW च्या स्वरूपात. पहिला धक्का बॅटिंग करणारा टीमला. मी तुषार मी असं समजतो की गॅटिंग ज्या प्रकारे आता त्याने एक स्क्वेअर लेग बाउंड्रीवर चौकार मारला आणि मला असं वाटतं त्याच प्रकार हा चेंडू होता. पण तो चेंडू तो पट्ट्यात आला आणि हा थोडा खाली राहिला, त्याच्यामुळे मिडल स्टिकला तो बॉल जात होता. आणि मला असं वाटतं अंपायरचं डिसिजन अगदी योग्य आहे. भले आपण इथून बघत होतो याच्या थोडा क्रॉसिंग, तर मला असं वाटतं ज्याप्रमाणे गॅटिंग बॅटिंग करत होते, प्रत्येक बॉल हिट आणि जबरदस्त बॉलिंग इथे आणि एक गुड लेंथ आणि मिडलवर तो चेंडू होता. आणि त्या प्रकारे गॅटिंग बीट झाले आणि LBW म्हणजे पायचित्त झाले. गुड डिसिजन अंपायर. धन्यवाद. यस, 1.1 बॉल फेकून झालाय. पहिल्या बॉलवरती मिळाली विकेट मिल्टन या गोलंदाजांना. आणि मिल्टनने देखील जर पाहिलं गेलं तरी आज संपूर्ण क्रीडा स्पर्धेमध्ये प्रभावित केलेला आहे. आता प्रेक्षक वर्ग देखील जर पाहिलं तर भरपूर संख्येने उपस्थित झालेला आहेत. या सर्वांचं आपण करूया वेलकम या क्रीडांगणावरती. आपण बघतात ऐवा ग्राउंडवरती सुरू असलेली भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा नाखवा चषक 2025. जरी पहिल्या मॅचमध्ये दुसऱ्या मॅचमध्ये चांगली कामगिरी राहिली ती म्हणजे मिल्टनच्या माध्यमातून, गॅटिंगच्या माध्यमातून, परंतु थॉम्सन तितकेसे चांगले खेळले नाही आहेत. परंतु या मॅचमध्ये थॉम्सनच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवरती षटकार आलाय. म्हणजेच थॉम्सनचं देखील एकातरी जर पाहिलं तर कॉन्फिडन्स लेवल वाढला असेल. आणि अशा रीतीने जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये डॉट चेंडूची सांगता होते. अशा रीतीने जर पाहिलं तर धावा दाफडकावर जाऊन पोहोचतात 19 धावा. व्हॅलेंटाईनचं सुरुवात तर चांगली करून दिलेली आहे, परंतु गॅटिंग गेल्यानंतर दबाव जाणवला जाईल का आता हे पाहणं महत्त्वाचं राहील. पॉल हे स्ट्राईक एंडवरती आहेत. निश्चितच थोडासा दबाव आलेलाच आहे टीमवर, कोहली इंडियनवर. ज्याप्रमाणे थोडीशी आक्रमकता थोडीशी आता थांबले, परंतु थॉम्सन नाथोय या मैदानामध्ये आहेत आणि मी असं म्हणेन की त्यांची आक्रमकता आता इथे सुरूच ठेवतायत की गॅटिंगच्या जाण्याने ते थांबतायत किंवा स्लो होतात. आता बघायचं आपल्याला हेच आहे. तुषार, नक्कीच गॅटिंग गेल्यानंतर प्रेशर येईल का, परंतु थॉम्सन जबरदस्त फटका खेळला होता. एका बॉलमध्ये 6 धावा त्याच्या नावावरती आहेत. पुन्हा एकदा आक्रमण करण्याचा प्रयत्न होता, बॅटन बॉलचा संपर्क नाही. पडल्यानंतर थोडासा घुसडी घेणारा बॉल, डॉट बॉल. कमबॅक केले गोलंदाजाने मैदानाच्या आतमध्ये. मिल्टन टनाटन गोलंदाजी. संगे लग्नाशी कर गो तयारी, संगे लग्नाशी कर गो तयारी. गोकुल बिवाली माझे मनान भरलीस कवरी. 3 विकेट के नुकसान पर कितने रन बने अजीत? 23 के स्कोर पर रुका हुआ स्कोर. काफी उछलती गेंद, ऑफ स्टंप के काफी भारी गेंद और ये वाइट का इशारा अंपायर का. लगता ये मैच ऐसे स्थिति में जा रहा है जैसे लगता नहीं था. इस बीच अगली गेंद जॉयसन की और ये आसान सा कैच, एक हलवे की तरह हलवा. और ये चौथा विकेट गिरा कोहली इंडियन का.
थँक्यू डीजे. पहा व्हॅलेंटाईन सर, असं आपण म्हणू शकत नाही की एका खेळाडूवरती संपूर्ण संघ आधारित आहे. आता पहा, मी म्हणेन गॅटिंग आउट झाले त्यानंतर थोडासा दबाव जाणवला आणि तोच दबाव आता मैदानाच्या आतमध्ये दिसतोय. परंतु थॉम्सन जोपर्यंत मैदानाच्या आहेत आतमध्ये तोपर्यंत धावा होतील असं आम्ही गृहीत धरलेलं आहे. कारण की 4 चेंडूमध्ये 8 धावा आतापर्यंत थॉम्सन राहिले, त्यामध्ये एक षटकार थॉम्सनच्या बॅटमधून आपण पाहिलेला आहे. 24 धावा धावफटकावरती 4 गडी गमावल्यानंतर या ठिकाणी जर पाहिले तर मैदानाच्या आतमध्ये संघ पाहायला मिळतोय, कोहली इंडियन्स या संघाला पाहायला मिळतोय. नहीं, बैट्समैन जैक्सन. एक रन मिलेगा जैक्सन को. थॉमसन दौड़ रहे थे 2 रन के लिए, लेकिन मना किया और इस 1 रन के साथ आगे बढ़ता स्कोर हुआ 25 रन. क्या से क्या हो गया इस मैच का, लेकिन थॉमसन अब स्ट्राइक पे है. पहले गेंद में छक्का मारा था, अब इस गेंद पे वो क्या करते हैं अब देखना ये है. अगली गेंद जॉयसन की सामना करेंगे थॉमसन. फुल टॉस गेंद और ये अंपायर का इशारा चेक करने का. येस, नो बॉल या ठिकाणी जर पाहिजे तर 3rd ओव्हर मध्ये चेक केला जाईल. कदाचित आम्ही एवढे लांब बसलोय तर आमच्याकडे जर पाहिले तर एवढ्या लांबून तर ॲक्युरेट दिसू शकत नाही, परंतु लाईव्हची व्यवस्था आहे आणि त्याच कारणास्तव या ठिकाणी जर पाहिले गेले तर पंचांचा इशारा आलाय आणि या ठिकाणी जर पाहिले गेले तर नो बॉल आहे. कारण की जर पाहिले तर हाईट इज फॅक्टर थोडंसं वरती राहिला कमरेच्या आणि पंचांनी पहिल्याच सांगितलं होतं इट इज नो बॉल आणि पुढचा चेंडू असेल फ्री हिट. हमारा स्कोरर बता रहे कि 27 यानी 27 रन बने हैं अब तक कोहली इंडियंस के, और ये नो बॉल का इशारा था और ये फ्री हिट मिलेगा. देखना ये है कि जैक्सन किस तरह से फ्री हिट को आर पार करते हैं, क्या करते हैं. सामना करेंगे और ये हल्की सी अपील. फ्री हिट पर अपील नहीं की जा सकती, कुछ भी नहीं किया जा सकता, सिर्फ गेंद गिनी जाती है. और अंपायर का इशारा अभी तक आया नहीं हमें, लेग बाय का इशारा. धन्यवाद अंपायर. इस 1 रन के साथ आगे बढ़ता स्कोर हुआ 28 रन. और कितने ओवर समाप्त हुए, 3 ओवर की समाप्ति पर केवल 28 रन बने. और हमारे स्कोरर बता रहे हैं हमें कि 12 गेंदों में यानी 2 ओवर में 2 ओवर यानी 12 गेंदों में 30 रनों की आवश्यकता, 30 रनों की आवश्यकता. थॉमसन जो ओपनिंग में आए थे अभी बैटिंग कर रहे, देखना है कि वो क्या करिश्मा और क्या चमत्कार करते हैं अपनी टीम के लिए. धन्यवाद. जो हारेगा वो सीधा बोगदे में से बाहर जाएगा घर पे. धन्यवाद तुषार. तीन ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला. 28 धावसंख्या धावफटकावरती 4 विकेट गेले त्या ठिकाणी. 12 चेंडू आणि 30 धावांचं समीकरण. इथून देखील मैदानाच्या आतमध्ये थॉमसन करू शकतायत. आत्मविश्वास आहे, बळ आहे आणि बळाच्या जोरावरती जर पाहिजे तर षटकार देखील मारू शकतात. ही किमया साध्य केली थॉमसनने. पहिला बॉल खोटा टप्प्याचा होता, ऑनसाइडला बॉलला वळवले गेले, बॉलचा डीप बाकवास केला गेला, एक सिंगल कंप्लीट झाला. दुसरीचा प्रयत्न वेगाने थॉमसन धावतायत आणि पाहता 2 धावा कंप्लीट.
पहिल्या बॉलवरती 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्यात. आता मात्र काउंटडाऊनला सुरुवात झाली. 11 बॉलमध्ये पाहिजे 28 धावा. 11 मध्ये 28 हे मॅचचं समीकरण इथून देखील मैदानाच्या आतमध्ये शिल्लक राहीलच. वसई कोलीवाडा आणि त्या परिसरातील एक नामांकित क्रीडा स्पर्धा आपल्याला जरूर पाहायला मिळते. थॉम्सन थोडासा बॉल खाली राहिला, टप्पा थोडासा खाली राहिला आणि त्याच कारण व्हॅलेंटाईन हा बॉल डॉट राहतोय. चांगली गोलंदाजी मित्र म्हणून, परंतु थॉम्सन एक असे फलंदाज आहेत की कुठल्याही क्षणाला व्हॅलेंटाईन ते चांगली बॅटिंग करू शकतात. चांगली बॉलिंग इथे होत आहे मिल्टनच्या माध्यमातून आणि खरोखर मानावं लागेल की सुरुवातीचा जो स्कोर होता गॅटिंग आणि थॉम्सन जेव्हा मैदानामध्ये उतरले आणि आताची जी मॅचची परिस्थिती आहे त्याच्यामध्ये खूप तफावत आहे. परंतु हा क्रिकेटचा खेळ अनिश्चिततेचा खेळ आहे. आपण शेवटपर्यंत काहीच सांगू शकत नाही. धन्यवाद. लेग स्टंप के काफी बाहर ये गेंद और अंपायर का कोई इशारा नहीं और बैट को लगा हुआ अंपायर इशारा कर रहे कि बैट पे लगी हुई गेंद है, 1 रन मिलेगा बैट्समैन को. उस 1 रन के साथ आगे बढ़ता स्कोर हुआ 31 रन. 27 रन की आवश्यकता अभी भी और 9 गेंदे बाकी. अच्छी बॉलिंग खरोखर चांगलं षटक, चांगली ओव्हर इकडे मिल्टन टाकत आहेत. जबरदस्त बॉलिंग. कारण अशा सिच्युएशन मध्ये बॅट्समनला बांधून ठेवणं म्हणजे खरोखर मी समजतो की एक चांगली बॉलिंग इथे होत आहे आणि प्रेक्षक मिल्टनच्या बॉलिंगचा निश्चितच आनंद घेत आहेत. तुषार. हो नक्कीच, ज्या षटकाची आतुरता होती तेच षटक मिल्टनचं राहिले गेले. 8 बॉलमध्ये 27 करायचे, 31 झाल्यात. बॉल पडल्यानंतर थोडासा बाहेर निघाला, टप्पा थोडासा घुसडी घेणारा होता. व्हाईट बॉल पंचांचा इशारा या ठिकाणी येताना दिसतोय. अशा रीतीने जर पाहिले गेले तर मैदानाच्या आतमध्ये 1 धाव अवंतरच्या माध्यमातून प्राप्त केली जाते. संघाची धावसंख्या धावफटकावरती जाऊन पोहोचते. स्कोर आमच्यापर्यंत माहिती पोहोचत असताना 32 ही धावसंख्या या धावफटकावरती सुरू आपल्याला पाहायला मिळते. जीटीसी लाईव्हच्या माध्यमातून जोडले गेलेले प्रेक्षक वर्ग 336 जण आपण जरूर बघतायत. लाईव्हचा आनंद घेत असताना त्याचं वेलकम सुस्वागतम असेल. ओव्हर दी विकेट ने खोलवर टप्प्याचा बॉल होता. ऑन साइडला बॉलला बॅकअप हँडचा चांगला वापर केलाय. कार्पेंटरच्या साईडने बॉलला पाठवले गेले. ऑन साइडला लॉंगॉनला क्लिअर करणार नाही. क्षेत्ररक्षक पोहोचतात. थोडंसं फंबल झालंय. 1 धाव या ठिकाणी प्राप्त केली जाईल. व्हॅलेंटाईन सर प्रत्येक बॉलवरती धावा जर आल्या तर इथून शेवटच्या बॉलपर्यंत मॅच जाईल. मजा येईल मॅच पाहण्यासाठी. हो निश्चित मजा येईल. परंतु ज्याप्रमाणे टार्गेट आहे, जी धावसंख्या लागते जिंकण्यासाठी कोहली इंडियनला, त्याप्रमाणे खेळवत नाहीये. आणि मला असं वाटतं की आता या चेंडूवर काय होईल मी असं समजतो की डिपेंड आहे. नाही, केवळ 1 रन किंवा 2 धावेने कोहली इंडियनचं काम चालणार नाहीये. तर आक्रमक स्ट्रोक खेळायला लागतील. आणि जसं जसं षटक संपत चाललंय आणि षटक संपलं पण, आणि आमचे स्कोरर मला सांगत आहेत की शेवटचं षटक बाकी आहे, एक शेवटची ओव्हर बाकी आहे. आणि या शेवटच्या ओव्हरमध्ये कोहली इंडियनला 24 धावा लागत आहेत. आणि ती सुद्धा कंपल्सरी चेस का, कंपल्सरी चेस केलाच पाहिजे नाही तर रात्री जेवण मिळणार नाहीये. म्युझिक. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे, थँक्यू. मॅच जरा टेन्शनमध्ये आहे, त्यासाठी आता आपल्याला गाणी आणि नाचकाम थोडं कमी करावं लागेल. नाही तर ते खेळाडू आपल्याला चिडतील. कारण काय, आता थॉम्सन जे आहेत ते आता नाबाद आहेत. पहिल्या ओव्हरपासून ते मैदानामध्ये आहेत. परंतु आता थोडंसं टेन्शन त्यांच्यावर असेल. पण या टेन्शनला ते कसं, माईक चेक प्लीज, माईक चेक. टेन्शनला तर ते कसं सामोरे जात आहेत. कारण पहिल्या ओव्हर पासून ते माईक चेक प्लीज, माईक चेक. पहिल्या षटकापासून, पहिल्या ओव्हर पासून ते बॅटिंग सोबत होते. आणि आता 6 चेंडू बाकी.
नए बॉलर राजन बतेरी, राइट आर्म ओवर द विकेट, और ये उठा के मारने की कोशिश, और ये चरण थॉमसन, शाबाश थॉमसन. थॉमसन आहेत मैदानाच्या आतमध्ये. थॉमसनच्या बॅट मधून आल्या पहिल्या बॉलवरती तडाखा. 5 बॉल मध्ये 18 धावा. म्हटलं होतं थॉमसन जोपर्यंत मॅच मध्ये असतील तोपर्यंत धावा बनतील, याची देखील दखल घेणं गरजेची गोष्ट आहे. 5 बॉल 18. जबरदस्त. थोडा वेळ डीजे बंद करा, थोडा वेळ इकडे टेन्शन मध्ये मॅच आहे. नाच गाणं म्युझिक संगीत आपण नंतर करू. इकडे खेळाडूंच्या शादी धकधक आणि खेळाडूंचे सगळे बॅट्समॅन, बॉलर, अंपायर, फिल्डर, आयोजक, मी स्वतः कॉमेंटेटर, माझ्याही हृदय ठोकेचे 72 चालला म्हणजे मिनिटाला, त्यात 120-150 पर्यंत गेलेत. कारण 5 चेंडूमध्ये 18 धावा ना, 5 चेंडूमध्ये 18 धावा. सगळ्यांवर टेन्शन आहे, त्यासाठी थोडा वेळ आता म्युझिक थांबवा. थॉमसन तयार, सामना करणार राजन. एक बार फिर अच्छी बॉलिंग, एक रन पूरा किया, दूसरा रन लेने की कोशिश, अच्छी फील्डिंग वहां पर, लेकिन थॉमसन को एक ही रन पर संतुष्ट रहना पड़ेगा. जैक्सन कहीं काफी टाइम से सिर्फ मैदान में, ऐसे नहीं चलेगा. ये 5 ओवर का मैच है, 50 ओवर का नहीं. यस, 4 चेंडू आणि 17 धावा. 4-17 और 17 पे खतरा. लेकिन ये खतरे को जैक्सन और थॉमसन कैसे मैनेज करते, कैसे एडजस्ट करते और अपने टीम को कैसे जीत दिलाते हैं, अब देखना ये है. तुषार. यस, 4 चेंडू आणि 17 धावेचं समीकरण मैदानाच्या इथून देखील शिल्लक राहील. 4-17. सिल्युम ऑफ क्षेत्रमध्ये क्षेत्ररक्षक लावण्यात आला, तैनात करण्यात आला. मॅच आता मात्र अतिटडीची पाहायला मिळते. 4-17. इथे समोरच्या दिशेने उडवलाय, समोरच्या दिशेने उडवलाय, क्लिअर देखील होईल. आमच्या लाडक्या प्रेक्षकांचे अभिवादन करता 6 धावेंकरिता षटकार. मैदानाच्या आतमध्ये जॅक्सन, मैदानाच्या आतमध्ये थॉमसन जबरदस्त कामगिरी करतायत. आलाय षटकार. 3 मध्ये 11चं समीकरण. जबरदस्त मॅच, जबरदस्त कलाटणी मॅचला, आणि जबरदस्त समजतो की घरी याचं आपल्या सगळ्या अख्ख्या वसी बाहेर आणि सगळीकडे लाईव्ह टेलिकास्ट मॅच सुरू आहे. विशेष करून आपल्या किल्ला बंदर, पाचो बंदर, लांगे बंदर, वाया बंदर या एरियामध्ये मला लोकांचे फोन येत आहेत की मॅच एक रंगारंग परिस्थितीमध्ये पोहोचले. क्या से क्या हो गया शुरू में और वापस ये क्या से क्या हो गया. मी समजतो की चमत्कार को नमस्कार. थॉमसन, जॅक्सन आता 3 चेंडू आणि 11 धावा. 3-11, 3 पे 11. और देखना है कि क्या चमत्कार होता है और किसको नमस्कार करना होता है इस मैच में. मैं समझता हूं कि मेरे दिल की धड़कने, यहाँ पर अंपायर की दिल की धड़कने, यहाँ पर खिलाड़ी की दिल की धड़कने, और यहाँ पर सारे बैठे हुए लोग, आयोजक, सब कुछ, और घर में देख रहे प्रेक्षक, दिल की धड़कने तेज होती होगी. इसमें अगली गेंद राजन की, अच्छा शॉट करने की हो गई. गेंद सीमा रेखा पार कर गई और ये 4 रन, और इस 4 रन के साथ आगे बढ़ता स्कोर हुआ. टोटल स्कोर 51 रन बने और 7 रनों की आवश्यकता. रंगारंग मैच, रंगारंग टूर्नामेंट, नाखवा चषक का. यस, या ठिकाणी जर पाहिले गेले तर 2 चेंडू मध्ये 7 धाव्यांची मॅच, पैसा वसूल मॅच. प्रेक्षक देखील सांगत असतील आज पैसा वसूल झाला. नागपूर चषकाचं आयोजन पाहून, त्याचबरोबर ही महत्वपूर्ण लढत पाहून पैसा वसूल मॅच पाहायला मिळतोय. हे पहा, जेडीसी लाईव्हच्या माध्यमातून 2 स्क्रीन दाखवल्या जातात, 2 कॅमेऱ्याच्या माध्यमातून संपूर्ण क्रीडा स्पर्धा पाहायला मिळते. 2 चेंडू 7 धावा. हा बॉल फार महत्वाचा आहे. या बॉलवरती सर्व काही या मॅचचं निगडित आहे. कंपल्सरी चेसिंग आहे या स्पर्धेचा नियम. व्हॅलेंटाईन सर, या बॉलवरती धाव येणं फार महत्वाची गोष्ट आहे. जबरदस्त मॅच, जबरदस्त. सगळ्यांच्या छातीची ठोके, हृदय ठोके एवढे वाढले आहेत की मला स्वतःला तर भीती वाटायला लागली काय होईल या मॅचचं, कुठे झाली ही मॅच.
दिल की धड़कने दग दग, खिलाड़ी मेरे ऊपर देख रहे हैं, पीछे मुड़ के देख रहे हैं कि क्या होगा। वैलेंटाइन मिर्ची आगे क्या बोलने वाला है, अच्छा बोलने वाला है, बुरा बोलने वाला है, जो होगा अच्छा बोला जाएगा। और एक बार फिर ये गेंद हवा में और ये आउट। ही कॅच नाही आहे तर ही मॅच पकडले ती म्हणजे फिल्डिंग करण्या टीमने आता मैदानाच्या आतमध्ये एका बॉल मध्ये करायचे 7 कंपल्सरी। रवींद्र शिवा रवि शिवा मैदान में उतर रहे। अगर रवि शिवा इस गेंद पे छक्का मारेंगे तो दर्शन मथुरे के ओर से 500 रुपए का इनाम दिया जाएगा। मैदान में कुछ हड़बड़ाहट हुई है, लेकिन मैं सबको विनती करूंगा कि यहां पर शांति रखे। यहां पर लाइव टेलीकास्ट हो रहा है। रवींदर शिवा याने जर आता षटकार मारला तर आब्राम तुलो याच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक घोषित केलं आहे। रवी दर्शन मथुरेकडून 500 आणि आब्राम तुलोकडून 1000 रुपये। शाबाश, धन्यवाद। आणि या प्रकारे स्वराज 11 ने हा सामना जिंकलाय। 6 धावांनी हा सामना जिंकलाय। क्या से क्या हो गया। गैटिंग ने ये मैच की शुरुआत की थी, छक्का मारा, पहले ही बॉल में छक्का मारा। ऐसे लग रहा था कि अभी ये मैच कोहली इंडियन आसानी से जीत लेगा, लेकिन क्या से क्या हो गया। चमत्कार को नमस्कार, धन्यवाद। आजच्या दिवसाचा शेवटचा सामना असेल विकास